राम नारायण राम. आजकाल लोक वैयक्तिक मालकी हक्कावर आधारित झाले आहेत. पण विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे की याला शेवटी कसे हटवले जाऊ शकते? 800 कोटी लोकांचा हक्क कुणाच्या हातात आहे? तो त्या 150 कोटी लोकांच्या हातात आहे, जे 800 कोटी लोकांना चालवत आहेत. थोडा विचार करा की हे 150 कोटी लोक श्रीमंत कोणामुळे झाले? त्यांना वैयक्तिक मालकी हक्क राजकीय पक्षांनीच तर दिला आहे. माणसाने निर्माण केलेली संविधान, धर्म आणि राजकीय पक्ष यांनी मिळूनच वैयक्तिक मालकी हक्क जन्माला घातला आहे. जर 150 कोटी लोक 800 कोटी लोकांना चालवतील, त्यांना नोकऱ्या देतील, तर स्वाभाविकच ते लोक त्यांच्यावर अवलंबून राहतील. कारण आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अन्न, वस्त्र, घरलोक त्यांच्यावर अवलंबून असतीलच. म्हणूनच वैयक्तिक मालकी हक्क हटवण्यासाठी माणसाने निर्माण केलेली धर्म आणि संविधान हटवणे आवश्यक आहे. जर आपल्या जीवनाचा आधारच निसर्ग असेल, लोकांचा स्वभाव देणारा असेल, तर ते अधिक चांगले ठरेल. तुम्ही ज्या क्षेत्रात उत्कृष्ट असाल, मग तो डॉक्टर असो, इंजिनियर असो किंवा अभिनेता असो, तुम्हाला आदर दिला जाईल. पण त्या आदराचा गैरफायदा घेऊ नका आणि असंही समजू नका की तुम्हाला वैयक्तिक मालकी हक्काचा अधिकार मिळाला आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या क्षेत्रात चांगला आहे. जर कोणी चप्पल शिवत असेल, तर त्याचा अर्थ असा नाही की तो फक्त तुमच्या पायाखाली असावा. म्हणूनच समाजव्यवस्थेत बदल आवश्यक आहे. सर्वांना समान सन्मान मिळायला हवा. जर एका मालकाच्या मुलाला चांगल्या शाळेत शिकण्याचा अधिकार असेल, तर एका चालकाच्या मुलालाही तो अधिकार मिळायलाच हवा. लहानपणापासून लोकांच्या मनात ही गोष्ट ठसवली जाते की नोकर हा नोकरच असतो आणि मालक हा मालकच असतो. ही मानसिकता चुकीची आहे. याच विचारसरणीमुळे समाजात गुन्हेगारी वाढत आहे. जर एखाद्या मुलाला प्रवेश घ्यायचा असेल आणि तो सामान्य प्रवर्गातील असेल, पण ओबीसी प्रवर्गात नसल्यामुळे त्याला प्रवेश मिळत नसेल, तर तो निराश होतो. जर तुम्ही एखाद्या मुलाला शिक्षण देऊ शकत नसाल, तर स्वाभाविकच तो मुलगा नाराज होऊन गुन्हेगारीच्या मार्गावर जाईल. कोणीही जन्मतः गुन्हेगार नसतो. लोक त्यांच्या गरजेच्या आणि परिस्थितीच्या बळी ठरतात. म्हणून वैयक्तिक मालकी हक्क हटवा, मग पहा, सर्व काही व्यवस्थित होईल. महागुरु बालक ब्रह्मचारीजी हेही इच्छित होते की लोक निसर्ग स्वीकारावा. म्हणूनच संतानदलच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना हे समजवले जात आहे की तुम्ही राम नारायण रामचा जप करत राहा. लोकांनी स्वतःला महान समजू नये, कारण महान फक्त निसर्ग आहे. जर निसर्ग नसेल तर काहीही नसेल. जर हवेचा प्रवाह फक्त 1 मिनिटासाठी थांबला, तर सर्वांचे श्वास थांबतील. म्हणून निसर्ग ऐका. आपल्या विवेकाचा वापर करा. विवेक नेहमीच योग्य आणि अयोग्य यातला फरक सांगतो, पण आपण तो ऐकायचा की नाही हे आपल्या हातात आहे. राम नारायण राममध्ये संपूर्ण ब्रह्मांड समाविष्ट आहे. ज्याने एकदाच राम नारायण राम म्हटले, त्याने संपूर्ण ब्रह्मांडाचे स्मरण केले. हा बीज मंत्र तुम्हाला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतो. तुमच्या मार्गातील अडथळे दूर करतो. या बीज मंत्राशी जोडले जाऊन आतापर्यंत लाखो लोकांनी आपले जीवन सुधारले आहे. म्हणून तुम्हीही लवकरच या मंत्राशी जोडा आणि तुमच्या जीवनाला आनंदाच्या दिशेने वाटचाल करू द्या.